जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझा नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आपला 9:40 आलंय झालंय. आपण एक कस्टमरच्या लोकेशनला किलोमीटर पहिले 0 करून घेऊ आपण. ओके, 200 रुपयाची सीएनजी काहीतरी बाकी असेल आपल्या याच्यामध्ये. 200 रुपयाचं सीएनजी आपण धरून चालू. किलोमीटर झालाय 0. तर विषय असा झाला मित्रांनो, आपण कात्रजवरून एक ट्रिप आणली आता. त्याचे दिले आपल्याला 332 रुपये. कात्रजवरून माळुंगेला आणलं, त्यांना ड्रॉप केलं आणि रात्री रिझर्वेशनला आपल्याला एक ट्रिप आली ती. तर त्या कस्टमरला पिकअप करायला आलोय. 9:30 वाजताचं पिकअप होतं. 10 मिनिटं तर झालंय. हे डेल्टा टावरमध्ये. तर बघू आता कस्टमर कुठं कुठं जातात आणि आपल्याला ट्रिप एंड केल्यावर मी तुम्हाला आपल्याला पैसे दाखवते किती दिले ते. तर ठीक आहे, बघू आता कस्टमर किती वाजता येते आणि किती वाजता आपण जातो आणि कुठं कुठं जातो. मित्रांनो, आज रविवार आहे. तारीख आहे आजची 24. कस्टमरला फोन केला तर मी OTP द्या म्हणून. 10 मिनिटं तर झालंय, 15 मिनिटं झालंय. 9:30चा पिकअप आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर OTP द्या ना. कशाला वगैरे आम्हाला पण थांबून ठेवता. आमचे पण पैसे स्टार्ट, तुमचं पण टायमिंग स्टार्ट होतं ना, आमचे पण पैसे चालू होतात. असं फ्रीमध्ये 15-15 मिनिटं कोण थांबतंय? थोडंफार समजायला पाहिजे ना कस्टमरला पण. तर ठीक आहे, असो. कस्टमर काय OTP देत नाही, ते बोलते अजून 10-15 मिनिटं थांबा, आम्ही येतोय म्हणून. खाली 15 मिनिटं तर झालंय, अजून 15 मिनिटं येईल ते. तर मित्रांनो, टाइम बघा 10:58. आपण कस्टमरला ड्रॉप केलं आणि इथं शिवाजीनगरच्या बस स्टँडला अलीकडे इथं सीएनजी पंप आहे मागं. तिथं आपण सीएनजी भरला. हे पूल तुम्हाला माहित असेल बघा, वरचा औंधचा पूल जातो. सीएनजी भरला. आता कस्टमरचा परत फोन आलाय, ते म्हणले या म्हणून. त्यांना पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला सोडायचं आहे. लास्ट 10-11 1 तास झालाय, अजून त्यांची 3 तास बाकी आहे. बघू आता इथून कुठे जातात. ते बोलले कुठेतरी हॉटेलला जायचं म्हणजे जेवायला. तर बघू आता, चालू आहे त्यांना पिकअप करायला. पिकअप करून बघू ते कुठं जातात. ते आता सदाशिव पेठलाय, दगडूशेठ हलवाईपाशी. मित्रांनो, टाइम बघा 11:37 झालाय. आपण आहे नारायणपेठमध्ये. कस्टमर माग आहे. इथं गजरी साडी म्हणून आहे, माग आहे थोडं. तिथं गजरी साडी आहे तिथं. तर इथून जाऊ आता एअरपोर्टला. बघू, आपल्याला अजून एक रिझर्वेशन लागली आहे वाघोलीवरून त्यांना पिकअप करायचं आणि एअरपोर्टला सोडायचं आहे. 600 रुपये काहीतरी देत आहे. तर बघू, ती झाली तर खूपच चांगलं, कारण की मग 3000 असं पण होऊन जाईल आपलं. तर बघू आता कस्टमरला कधी येते आणि आपण कधी त्यांना सोडू आणि कधी ते पिकअप करू आपण. आता 11:38 झालंय. त्यांचे 3 तास व्हायला आलंय लगभग. तर मित्रांनो, आपण आलोय घरी. टाइम झालाय 2 वाजलंय. का आलोय मी सांगतो तुम्हाला. आपली गाडी चालली 62 किलोमीटर. तर मित्रांनो, माझी थोडी तब्येत नव्हती, त्याच्यामुळं कस्टमरला एअरपोर्टला ड्रॉप केलं. तसंच म्हणलं घरी जाऊ म्हणलं, कारण की तब्येत थोडं खराब आहे मित्रांनो. त्याच्यामुळे चला म्हणलं आता घरी जाऊन आराम करू म्हणलं. तर लास्ट ट्रिपचे मिळाले मित्रांनो आपल्याला 1817 रुपये काहीतरी, आणि कस्टमर करून 2100 रुपये काहीतरी कॅश कलेक्ट झालं. 2118 रुपये काहीतरी. तर असं विषय झालं. रेंटल बुकिंग परवडते आणि हा आपल्याला चांगली रेंटल बुकिंग परवडली आजची. मित्रांनो, जर मी बघू आता घरी आलोय मी, जेवण वगैरे करतो. जेवण वगैरे करून जर ट्रिप वगैरे पडली एखादी तर जाऊ, कारण की आज रविवार आहे, धंदा चांगला होतो. जर ऑनलाईन येतो, जर ट्रिप पडली तर व्हिडिओ कंटिन्यू करू. जर नाईट पडली तर मग ट्रिप इथं एंड करून टाकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे कमेंट असतात ना, ते मला विचारत जा. यूट्यूबला पण विचारायचं. जर काही पर्सनल असेल तर मी यूट्यूबवरच देईल, असं तर शक्यतो. जर काही अदर असेल तर मला नाही का, तुम्ही इंस्टाला मेसेज करत जा. मी त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्स देतो. कॉल वगैरे पण करायचं तर मी करतो, मला टाईम असते तेव्हा. आणि आजची आपली अर्निंग झाली मित्रांनो 2200 रुपये काहीतरी. सकाळी एक ट्रिप मारली होती आणि सीएनजी लागली असेल आपल्याला 300-400 रुपये, 400 रुपयेपर्यंत, 300 रुपयेपर्यंत सीएनजी लागली असेल. 200 आणि आता 100, 200, 300-350, 400 रुपये धरा तुम्ही. 400 रुपयाची सीएनजी लागली मित्रांनो आपल्याला, आणि 2300 रुपयाचा काहीतरी धंदा झाला होता. तर ठीक आहे, भेटूया आता भेटतो की उद्याच्या ब्लॉगमध्ये. ते आता नक्की नाही अजून. बघू आता, जेवण वगैरे करतो पहिले, मग ऑनलाईन येतो. जर ट्रिप आली तर जाऊ आपण. तब्येत वगैरे जर ठीक असेल तर, जर नसेल तर मग थांबू इथंच.